उद्या थर्ड इयरची ENTC ब्रांचची इनसेम आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची. त्यामध्ये आपण सोपे सोपे क्वेश्चन अगोदर घेतले होते. त्यानंतर आता हा क्वेश्चन आहे की फीचर्स ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर. तर क्वेश्चन असा येतो की स्टेट सायलेंट फीचर्स ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर 2024च्या पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर आता आपण मी तुम्हाला या स्लाइडवर आणि या नंतरच्या स्लाइडवर थोडंसं एक्सप्लेनेशन देणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक अशी स्लाइड देईल की जी तुम्ही पेपरमध्ये जशास तशी छापू शकता. हा क्वेश्चन जरासा रट्टामार क्वेश्चन आपण म्हणू शकतो. तर क्वेश्चन काय आहे बघा, फीचर्स ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर अँड देअर युजेस. फीचर्स काय 8051 मायक्रो कंट्रोलरचे? 8 बिट सीपीयू विथ रजिस्टर्स ए अँड बी. सर्वात पहिले 8 बिट सीपीयू काय असतं ते बघूया. द सीपीयू प्रोसेसेस 8 बिट डाटा ॲट अ टाइम. आता आपलं डाटा प्रोसेसिंग तुम्ही ऐकलं असेल. डाटा प्रोसेसिंग मध्ये डाटा प्रोसेस केला जातो. तर 8 बिट सीपीयू म्हणजे 8 बिट डाटा एका वेळेला 8051 मायक्रो कंट्रोलर प्रोसेस करत असतं. त्यानंतर रजिस्टर ए अँड बी. आता रजिस्टर ए अँड बी कशासाठी वापरलं जातं तर अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. अरिथमॅटिक ऑपरेशन म्हणजे काय? ॲडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे झाले अरिथमॅटिक. आणि लॉजिकल म्हणजे अँड, ऑर या ऑपरेशनला आपण लॉजिकल ऑपरेशन असं म्हणतो. तर यूज बघू त्याचा. हेल्प्स परफॉर्म बेसिक कॅल्क्युलेशन्स अँड डाटा मॅनिप्युलेशन्स क्विकली इनसाइड द मायक्रो कंट्रोलर. 8 बिट सीपीयू विथ रजिस्टर ए अँड बी काय करतं तर बेसिक कॅल्क्युलेशन्स करतं आणि डाटा मॅनिप्युलेशन करतं इनसाइड द मायक्रो कंट्रोलर. एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर 16 बिट प्रोग्राम काउंटर पीसी. पीसी स्टोअर्स द ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड. ज्यावेळेस आपण कॉम्प्युटरला मायक्रो कंट्रोलरला ज्यावेळेस आपण इन्स्ट्रक्शन देणार आहोत, त्यावेळेसला ते इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेस स्टोअर करायचं काम 16 बिट प्रोग्राम काउंटर करत असतं. अलाउज द मायक्रो कंट्रोलर टू कीप ट्रॅक ऑफ अ प्रोग्राम एक्झिक्युशन एस्पेशली व्हेन ॲक्सेसिंग एक्सटर्नल कोड मेमरी. ठीक आहे. त्यानंतर 16 बिट डाटा पॉइंटर. स्पेशल रजिस्टर्स यूज्ड फॉर पॉइंटिंग टू एक्सटर्नल मेमरी लोकेशन. मेक्स इट पॉसिबल टू हँडल लार्जर डाटा स्टोरेज बाय ॲक्सेसिंग एक्सटर्नल मेमरी. म्हणजे डाटा ज्यावेळेस जास्त झाला आपल्या मेमरीमध्ये जर तो बसत नसेल, तर एक्सटर्नल मेमरी आपण ॲक्सेस करू शकतो आणि डाटाला हँडल करू शकतो. ते काम 16 बिट डाटा पॉइंटर करत असतं. त्यानंतर मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ 12 मेगाहर्ट्झ. द 8051 रन्स ऑन अ क्लॉक ऑफ 12 मेगाहर्ट्झ. इच इन्स्ट्रक्शन सायकल टेक्स 12 क्लॉक पल्स. ठीक आहे. त्यानंतर त्याचं यूज काय आहे तर डिटरमाइन्स हाऊ फास्ट द मायक्रो कंट्रोलर एक्झिक्यूट्स इन्स्ट्रक्शन. म्हणजे 12 मेगाहर्ट्झ या स्पीडने तो काम करत असतो. डाटा प्रोसेस करत असतो. त्यानंतर 128 बाइट्स इंटर्नल रॅम. स्मॉल ऑन चिप मेमरी फॉर टेम्पररी डाटा स्टोरेज. रॅन्डम ॲक्सेस मेमरी काय असते? टेम्पररी मेमरी असते. त्यामध्ये स्मॉल चिप 128 बाइट्सची इंटर्नल रॅम आपल्याला 8051 मायक्रो कंट्रोलरमध्ये असते. त्याचा यूज काय आहे तर स्टोअर्स व्हेरिएबल्स डाटा ड्युरिंग एक्झिक्युशन्स अँड हेल्प्स इन फास्टर ॲक्सेस कंपेअर टू एक्सटर्नल मेमरी. आता टेम्पररी मेमरी असल्यामुळे एक्झिक्युशन हे फास्ट होतं आणि आपल्या ॲक्सेस सुद्धा आपण त्याला फास्ट करू शकतो कंपेअर टू एक्सटर्नल मेमरी. त्यानंतर 2 एक्सटर्नल अँड 3 एक्सटर्नल इंटरप्ट्स. इंटरप्ट्स टेम्पररीली स्टॉप नॉर्मल एक्झिक्युशन टू हँडल अर्जंट टास्क. म्हणजे जे इन्स्ट्रक्शन आपल्याला लवकर परफॉर्म करायचे, जे अर्जंट आहे, ते अर्जंट करण्यासाठी आपल्याला 2 एक्सटर्नल अँड 3 इंटरनल इंटरप्ट्स आपल्याला उपयोगात येतात. त्याचा यूज काय तर मेक्स रिअल टाइम ॲप्लिकेशन्स पॉसिबल. रिस्पॉन्डिंग टू सेन्सर्स, टायमर्स ऑर कम्युनिकेशन. आपण ज्यावेळेस ट्रॅफिक लाईट्स वगैरे बघतो, ते कसे झाले ते सेन्सर्सवर काम करत असतात. त्यानंतर 216 बिट टायमर आणि काउंटर. हार्डवेअर टायमर्स दॅट कॅन काउंट पल्सेस ऑर जनरेट डिलेज. टायमर्स हे डिलेज काउंट करण्यासाठी असतात. त्यानंतर युजफुल काय कशासाठी बघूया. युजफुल फॉर मेजरिंग टाइम इंटरवल्स, जनरेटिंग बाउड रेट्स और फॉर सिरियल कम्युनिकेशन और इव्हेंट काउंटिंग. त्यानंतर 4 बिट इनपुट आउटपुट पोर्ट्स. टोटल 32 पिन्स असतात. जनरल पर्पज काय आहे तर इनपुट आउटपुट पोर्ट्स फॉर कनेक्टिंग एक्सटर्नल डिव्हाइसेस. म्हणजे इनपुट आउटपुट पोर्ट्स ते जनरल पर्पज त्याचा तोच असतो की इनपुट आउटपुट पोर्ट्स ते प्रोव्हाइड करतात एक्सटर्नल डिव्हाइसेसला कनेक्ट करण्यासाठी. यूज काय त्यामध्ये अलाउज मायक्रो कंट्रोलर टू रीड डाटा फ्रॉम सेन्सर्स अँड कंट्रोल डिव्हाइसेस लाईक एलईडीज, मोटर अँड डिस्प्लेस. त्यानंतर आपण अजून काय फीचर्स बघूया. ऑन चिप क्लॉक ऑसिलेटर जनरेट्स द क्लॉक सिग्नल रिक्वायर्ड फॉर ऑपरेशन.
यूज त्याचा आहे. रिमूव्हज द नीड फॉर अन एक्सटर्नल ऑसिलेटर, रिड्युसिंग हार्डवेअर कॉस्ट. त्यानंतर फुल डुप्लेक्स सिरियल कम्युनिकेशन, त्यामध्ये डाटा कॅन बी ट्रान्समिटेड अँड रिसीव्हड सायमल्टेनियसली. त्याचा यूज आपण इनेबल्स सिरियल कम्युनिकेशन विथ अदर डिव्हाइसेस लाईक पीसी, सेन्सर्स, जीएसएम मॉड्यूल्स. त्यानंतर 4 KB इंटरनल रॉम त्यामध्ये असते. स्टोअर्स द प्रोग्राम परमनंटली. रॅम तुम्हाला माहिती आहे टेम्पररी मेमरी असते. रॉम तशी परमनंट मेमरी असते. तर आता यूज काय होतो? एलिमिनेट्स नीड फॉर एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी फॉर स्मॉल ॲप्लिकेशन्स. त्यानंतर 32 इनपुट-आउटपुट पिन्स अरेंज ॲज 4 पोर्ट्स. These pins can be used individually or as a ports. त्याचा यूज काय तर प्रोव्हाइड्स फ्लेक्सिबिलिटी टू इंटरफेस मल्टिपल एक्सटर्नल डिव्हाइसेस. त्यानंतर पॉवर सेव्हिंग मोड्समध्ये काय आयडियल मोड अँड पॉवर डाऊन मोड रिड्यूस पॉवर कन्झम्पशन. इन्क्रीज बॅटरी लाईफ इन एम्बेडेड सिस्टम. वन बीट ट्रान्समिटेड ॲट अ टाइम. त्याचं सिरियल कम्युनिकेशन ट्रान्समिट्स डाटा बीट बाय बीट. त्याचा यूज आपण बघू. सेव्हज पिन्स अँड वायरिंग इन अ लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. हे जरा रट्टामार क्वेश्चन आहे. खूप थेअरी असं म्हणजे खूप लक्षात ठेवायला थोडंसं कठीण आहे. त्यामुळे पेपरमध्ये तुम्ही एवढं लिहून आलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातील. फीचर्स ऑफ 805 मायक्रो कंट्रोलर आणि हे 5-10 पॉइंट काय जे असतील ते एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे तिथे. ते तुम्ही जशास तसे पेपरमध्ये लिहा. थोडंसं त्याला लर्न करा. तुम्ही लिहून टाका. धन्यवाद.